वो सब मैम रेगुलरली करता हूँ। हम्म। ओके। ओके। देन गौशाला वगैरह भी जाना मैम, और मतलब इतना तो नहीं है, लेकिन हाँ, वंस इन 10 days आई डू गो टू गौशाला ऑल्सो। ओके। ग्रेट। तो इतना सब करके भी हेल्थ की इश्यूज क्यों आ रही है, इसके ऊपर कभी सोचा? मैम यही समझ नहीं आ रहा एक्चुअली में। आप मतलब काफी अच्छा, अगर आप डोनेशन कर रहे हो तो फिर आपका मतलब प्रॉब्लम होना ही नहीं चाहिए। राइट मैम, और ये मैम मैं अभी से नहीं कर रहा हूँ, लाइक इट हैज बीन लाइक इट्स ऑलमोस्ट 15-20 years। मैं गाड़ी में हमेशा जैसे चिप्स के पैकेट, बिस्किट के पैकेट रखता हूँ, कहीं पर भी कोई भी आता है जिसको लगता है बच्चा है, वो उसको निकाल के दे देता हूँ मैम। इट्स सो सिंपल लाइक। ओके। फाइन। ठीक है ना सर, ठीक है। अभी के लिए हमें थोड़ी सी रेमेडीज, मंत्रास एंड बाकी सब आप क्या करते हो? मंत्र जाप्स एंड ऑल। मैम आपका 3 अक्टूबर 1980, 1982। ओके। आपका माइक म्यूट हो गया है। आपका बोलना ये है कि 3 अक्टूबर आप बॉर्न हो 1982, और आपका बोलना ये है कि ये करियर आपको चेंज करके स्टॉक मार्केट में शिफ्ट होना है, या इस करियर के साथ आपको स्टॉक मार्केट में भी एक्स्ट्रा इनकम चाहिए? हाँ मैम, एज इन, या जॉब के अलावा कुछ और कर सकता हूँ, या कैन आई स्टिक ओनली टू जॉब, वही बेहतर होगा? अगर इनसफिशिएंट मनी हो रहा है तो आपको जॉब के साथ अल्टरनेटिव कुछ ना कुछ तो सोचना पड़ेगा ही। मतलब अगर एक्स्ट्रा इनकम हाँ। चाहिए तो सोचना तो पड़ेगा। आपका नंबर अच्छा है। अब घर के लिए आपको एग्जैक्टली exactly मुझे समझ में नहीं आया कि ओल्ड हाउस मतलब क्या? नहीं मैम, अभी तो ये ओन हाउस ही है, बट इसके अलावा भी आई एम प्लानिंग टू बाय अ न्यू हाउस। अच्छा, ऑलरेडी एक आपके पास है और एक आप नया खरीदना चाहते हो, राइट? तो हाँ, कहाँ पे दिक्कतें आ रही है? फाइनेंशियली मैम, एज इन, अभी तो सैलरी वेल ऑफ है, बट स्टिल होम लोन लेने के लिए आगे पीछे होता हूँ, बिकॉज वो आगे जाके पता नहीं करियर का क्या है, आई मीन नॉट श्योर, तो वो अनसर्टिनिटी है, उसके वजह से आई एम अनेबल टू टेक अ फुट फॉरवर्ड। ओके। ओके। फाइन। नो प्रॉब्लम। काफी काफी अच्छी नंबर्स, काफी अच्छी कुंडली है आपकी। कोई डाउट नहीं है उसमें। पैसे भी आते हैं, पैसों का कोई दिक्कत है नहीं यहाँ पे। पैसे भी काफी आ रहे हैं। सेविंग क्यों नहीं हो पा रही है? हाँ मैम, एज इन, वो किसी न किसी तरीके से खर्च हो जाते हैं, एज इन वो सेविंग हो रही है, बट उस तरीके से नहीं हो रही जिस तरीके से मैं सोच रहा हूँ। यस। सेविंग्स आपको बढ़ानी पड़ेगी। स्टॉक मार्केट इज गुड फॉर यू। सेविंग के लिए आपको दो नंबर्स दे रही हूँ मैं। उतने नंबर्स आपको आपके बर्थडे के हिसाब से आपके लेफ्ट बॉडी पे लिख देना, नहीं है सबको देखना है, ऐसे नहीं चलेगा ना। राइट। तो क्या मतलब, लाइक कम करते हो तो उसमें आप क्या करते हो? मतलब कम में भी क्या, ज्यादा से ज्यादा क्या आप करते हो? हाँ, मैं ओकेशंस पे ही डोनेट करता हूँ मैम, एज इन बर्थडे, मेरे बेटे का बर्थडे हो या कुछ ऐसे ओके। ओकेशन में आई गो एंड सर्व फूड या ब्लैंकेट देना जरूरतमंदों को, वो करता हूँ, फाइन। बट ऑन अ रेगुलर बेसिस नहीं करता हूँ। वही मैं बोल रही हूँ ना कि हमें देना पड़ेगा। जब हम लोग देते तभी हमें भगवान और ज्यादा देते कि ये दूसरों की हेल्प कर रहा है, तो हम, मुझे इसमें देने में कोई दिक्कत नहीं आनी चाहिए। दैट्स अ वेरी सिंपल वे टू आपके प्लैनेट्स आपको इम्प्रूव करने के लिए। तो डोनेशन के लिए स्पेशली मैं आपको दे रही हूँ। दो नंबर्स तो मैंने आपको दिए हैं। आपका नया घर बनाना चाहते हो तो जो भी जरूरतमंद लोग हैं, अपना खुद का घर जो लोग बना रहे हैं, उनके लिए आप क्या कर सकते हो वो जरूरी है। उनके लिए आप क्या कर सकते हो मतलब, ये हो गया कि उनके लिए हम लोग काइंड ऑफ मनी, काइंड ऑफ सीमेंट, काइंड ऑफ। मॅम मी मराठीत बोलू शकते का? प्लीज प्लीज। हा, ऍक्च्युली मॅम मला पहिला क्वेश्चन आहे. माझी डेट ऑफ बर्थ 9 जुलै 1995 आहे. 9 जुलै 1995। फाईव्ह. हा. ओके मैम। यस। ऍक्च्युली माझ्या लग्नाला तर 3 वर्ष झालेत. आणि माझं आणि मिस्टरांचं थोडं म्हणजे पटतच नाहीये, आणि आता मला बेबी झालंय, तर तो आता 2 वर्षाचा होईल. पण आमच्यामध्ये घरातल्या म्हणजे सासूबाई सासऱ्यांमुळे खूप क्लॅशेस होत आहेत.
आणि म्हणजे खूप सारा त्रास होतोय, म्हणजे कुठलीच गोष्ट ते माझी ऐकत नाहीत. तर 1992. बर. लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, 2 वर्षाचा मुलगा आहे आणि तुम्ही आता सासू सासऱ्यांसोबतच राहतात, बरोबर आहे? हो, आणि तुम्ही हो. पण जॉब करतात, सर पण जॉब करतात, तर तुमचा नाही मॅम, पहिला आता मी जॉब नाही करत आहे. आता मी घरीच आहे. पण आता मी जस्ट मुलाला 2-3 महिने झाले त्यांच्याजवळ ठेवून जॉबला जात होते. पण त्या काहीच मला हेल्प करत नाहीत. उगीचच मग कामाला उशीर करणार, जाऊन देणार नाहीत. असं चालू झालं. मग मी आता सध्या जॉब सोडून आता घरीच थांबली. मग आता मला तुमचा पहिला प्रश्न सांगा आणि दुसरा प्रश्न पण सांगा. मला तुमची स्टोरी कळाली, व्हॉट हा, एक्झॅक्टली तुम्ही कुठल्या हा, गो थ्रू करतायत ते कळालं, पण तुमचे हा. एक्झॅक्ट प्रश्न काय आहेत जे मला एक्झॅक्ट हा प्रश्न आहे की आमच्या दोघांमधलं रिलेशन चांगलं व्हावं. आमच्यात गोष्टी आता डिवोर्स पर्यंत चालल्यात. म्हणजे हे मला नको आहे. माझ्या घरच्यांनाही नको आहे. आम्हाला चांगलं राहायचंय. मग आमच्या दोघांच्यात बॉन्ड नाहीये. तर आमचं रिलेशन चांगलं व्हावं ह्याच्यासाठी एक हा प्रश्न आहे की चांगलं आमचं रिलेशन कसं टिकेल. आणि दुसरा प्रश्न हा आहे की मी आता त्यांना बोलले होते की मी आयटीत जॉब करेन. तर मग आता मला आयटीतून करिअर मेकॅनिकल मध्ये स्विच करायचं झालं तर मला स्टडी करावा लागेल मेकॅनिकल मधून. तर मग मला असं पण म्हणजे देवाची खूप इच्छा आहे. मग मी न्यूमरोलॉजिस्ट आहे. म्हणजे युट्यूबला वगैरे ह्याच्यावर बघून मी थोडंफार मला त्याचं नॉलेज आहे. तर मग मी त्या क्षेत्रात जाऊ की जे आता योग्य क्षेत्र मला निवडायचं आहे, तर मी कोणतं क्षेत्र निवडू मग बघ. असं. किंवा मग बिझनेस करू का, बिझनेस मध्ये मला चांगलं आहे, बिझनेस का जॉब, हे मला दुसरा क्वेश्चन आहे. ठीक आहे, डन. क्लिअर आहे मॅम तुमचं पिक्चर. बघा, तुमची कुंडली जी आहे ती अग्रेसिव्ह मंगळची कुंडली आहे, ज्यात तुम्हाला पण राग येतो. म्हणजे सॉरी टू से, अगेन मी हा, सांगेन की सॉरी टू से, त्यात तुम्हाला पण राग येतो. असं नाहीये की तुम्ही पण शांत बसताय, तुम्ही पण अग्रेसिव्हली रिप्लाय देतातच आहेत प्रत्येक गोष्टीचा. सो या ठिकाणी तुमचा नवरा जास्ती इमोशनल असेल तुमच्यापेक्षा. ते लेने के बाद ना मुझे बहुत अच्छे से सब कुछ पैसे आ रहे हैं, मतलब ऑटोमेटिक मेरे पास पॉकेट किट की वजह से पैसे आ रहे, बट एक एक्स्ट्रा इनकम मुझे और एक चाहिए था, इसलिए मैंने मेकअप आर्टिस्ट का कोर्स किया। एंड उसके साथ मैंने बोर्ड वगैरह, जैसे आपने लास्ट टाइम मुझे बताया था कि इंस्टाग्राम पे ज़्यादा एक्टिव रही, सब कुछ किया, बट चाहिए वैसे क्लाइंट नहीं आ रहे मेरे पास। चाहिए मतलब आपको कैसे क्लाइंट चाहिए? मतलब क्लाइंट आते हैं लेकिन सब कुछ कर लेते हैं, मतलब मेकअप कर लेंगे, कुछ ज्वेलरी रेंटल में जो कुछ करती हो सब ले लेंगे, बट पैसे नहीं देते, फिर सब कुछ यूज कर लेते हैं, सब करते पर पैसे नहीं देते। तो आप आ, बिना पैसे लिए क्यों देते हो पहले? नहीं मैम, जितना एडवांस हम लेते 50%, वो बाद में का रहा हुआ पेमेंट ही नहीं करते। ये मतलब 90% केसेस में यही हो रहा है कि यूज हो जाता है, तब तक उनको सब कुछ अच्छा लगता है, जब तक वो मेरे पास आ रहे हैं उनको सब कुछ पसंद आ रहा है, उनका फंक्शन होने तक सब कुछ अच्छा है, बट उसके बाद वो पैसे जब देने की बारी आती है तो मना कर देते हैं। आपका बर्थडे और मैम? उसमें इश्यूज निकलते हैं। 9 जनवरी 1999। एक तो गलत प्रोफेशन में आप चले गए हो। यस, आपने बताया था बिजनेस नहीं है सूटेबल मेरे लिए। दूसरा सवाल। दूसरा सवाल यही है कि मतलब अभी तो ये बिजनेस बंद नहीं कर सकती, बहुत आगे आ चुकी हूँ इसमें मैं, तो इसी को थोड़ा सा स्टेबल, मतलब आपका जब से मैंने पॉकेट किट लिया उसको मेरा 6 महीने हो गए मैम, मुझे 1 रुपए का भी ऐसा प्रॉब्लम नहीं आया, हर रोज कहीं से भी पैसे आ रहे, वो नहीं टिक रहा है मेरे पास पैसा, बिल्कुल नहीं। कम से कम ये महीने में मैंने 2-2.5 लाख रुपए कमा लिया, बट मेरे से, मतलब मुझे जो आपके पास प्रोटेक्शन के लिए करना था या फिर जो भी चीजें करनी थी, मेरे पास 1 रुपया भी नहीं रहा अभी। फाइन। डोनेशन क्या करते हो? आपने जैसे बोला था मुझे चावल, 70, ओ ये सॉरी, शेंगदाने, चावल और खोबरा ठीक। हर महीने करती हूँ। और आपने मुझे बोला था जो जहाँ पे कोई अगर एक्सपायर होता है तो वहाँ पे खाना वगैरह देना चाहिए, तो उससे वो थोड़ा सा अच्छा रहेगा, तो वो भी चालू है। ठीक है। मंगल
सुधीर सर, संगीता गायकवाड़ मैम. यस संगीता मैम. माइक म्यूट है आपका मैम. संगीता मैम माइक म्यूट है. हेलो हेलो नमस्कार. नमस्कार सर. सुधीर सर आपने लेट कर दिया. अभी संगीता मैम नाही का. नाही मीच म्हणजे आम्ही मिस्टर मिसेस आहोत दोघे. मुलाबद्दल विचारायचं आहे म्हणून आम्ही दोघेही जॉईन झालो. अच्छा ओके बोला. हा तर आदित्य म्हणजे त्याचं बर्थ डेट आली असेल ना तुमच्याकडे 16/10/97. हम्म. आणि त्याच्या करिअर बद्दल विचारायचं होतं. हम्म. त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग करून US मध्ये AI मध्ये मास्टर्स केलं. हम्म. त्यानंतर 2 वर्ष पण तो म्हणजे कंप्लीट करून 2 वर्ष तो तिथे होता. आता तो जस्ट इथे आलेला आहे. त्याचा फेब्रुवारीमध्ये विजा पण संपत होता आणि आफ्टर कम्प्लिशन पण त्याचं प्रॉपर तिथे जॉबचं झालं नाही म्हणजे US मध्ये. म्हणजे आपण होईल म्हणून आपण म्हणजे वेट केलं तिकडे. पण आता विजा पण संपत आला आणि त्याला पण त्याचे हेल्थ इश्यूज वगैरे पण थोडे वाढायला लागले त्याला. मग आपण त्याला इकडे आता बोलवलंय. तर फ्युचर आता इथे म्हणजे जॉब किंवा मग आता बिझनेस करायच्या अँगलनी पण विचार करतोय. तर मग म्हणजे कशा प्रकारे पुढे जावं आता त्याच्यात आणि अपॉर्च्युनिटीज कशा आहेत. हेल्थ मध्ये काय अडचण आहे. येस मॅम. मॅम. यस मैम. सैमसंग. हाँ मैडम अनुश्री. हाँ हाँ मैम आपका नाम वहां पे नहीं आता है. मैं क्या करूं. हॅलो. बताइए. यस मैम. हाँ मॅडम मी अनुश्री. ऍक्च्युली माझ्या मिस्टरांचे बर्थडे आहे 30/6/87. 30/6/1987. हम्म. तर मला असं म्हणजे आम्ही आता इथे दुबईमध्ये असतो. तर आमचं कसं आता माझ्या मिस्टरांना येऊन इथे 9-10 वर्ष झालेली आहेत. पण ऍक्च्युली काय झालं आता त्यांचा जॉब आहे तो आहे व्यवस्थित. पण ते पुढे जॉबसाठी सर्च करतात. पण ते म्हणजे बऱ्याच वेळा त्यांचं झालं म्हणजे इंटरव्ह्यूला वगैरे बोलवतात वगैरे पण पुढे काहीच होत नाही. आणि ते बऱ्याच ठिकाणी ट्राय करतात पण कुठूनच काही येत नाहीये नोकरीचं अजून. म्हणजे अजून बेटर नोकरीसाठी ते ट्राय करतायत. पण तसं काही होत नाहीये. आणि माझा दुसरा असा प्रश्न होता की आमचं थोडंसं लोन आहे इकडे. तर ते आम्हाला आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. पण काय होतं ते कव्हर करण्याच्या ह्याच्यामध्ये आमची मुद्दल आणि मुदत परत त्याच्यात ऍड होत आहे. म्हणजे आम्ही फिनिश करायला बघतोय पण ते अजून अजून वाढत चाललंय. म्हणजे जिथे 4 वर्षाचं होतं तिथे अजून एखाद दुसरं वर्ष ऍड होत आहे. म्हणजे आमचं आता जे संपणार होतं ते अजून पुढे वर्ष ढकललं जाते त्याच्यामुळे. No, you have to remove this. Yeah, wait for some time. ओके Yes. ठीक आहे. आता कारण सध्या काय. ऍक्च्युली आता सॉरी मॅडम कारण त्यांना आता हेल्थशी मी सुद्धा ना आता हॉस्पिटलमधूनच तुमच्याशी बोलतीये. सॉरी. काय झालंय. ऍक्च्युली त्यांना आता फीवर वगैरे आहे. त्याच्यामुळे त्यांना आता ऍडमिट केलंय म्हणून मी त्यांच्या वतीने तुमच्याशी मी बोलतीये. नो प्रॉब्लेम. तर त्यांनाच विचारायचं होतं सगळं. आता सध्याला काय ते डोनेशन्स काइंड ऑफ किंवा पूजा घरी घरी रेग्युलरली काय मंत्र जाप्स असं काय करतायत. तर आम्ही म्हणजे आता स्वामी समर्थांचं करतो आम्ही. म्हणजे आमची कुलस्वामिनीचं आम्ही करतो आणि डोनेशन म्हटलं तर आम्ही डोनेट म्हणजे जसं जसं आम्हाला कुठे काही जमतं ना तसं आम्ही डोनेट करतो. म्हणजे ऍज अ म्हणजे ह्याच्यामध्ये रुपीज मध्ये आम्ही डोनेट वगैरे करतो किंवा इथे जर काही दिरम मध्ये आता इथे दिरम आहे तर आम्ही इथे डोनेट करतो किंवा इंडियामध्ये सुद्धा आम्ही डोनेट करतो. ओके फाईन. कधीपासून हा त्रास होतोय आणि कशाचं मॅडम. ओव्हरऑल जॉब चेंज हेल्थ इश्यूज. म्हणजे आता कसं आहे ते हेल्थ इश्यूज तर आता कंटिन्यूच आहेत म्हणजे म्हणजे जवळजवळ असं 2-4 महिन्यांनी थोडा ऍसिडिटीचा इश्यू आहे किंवा थोडंफार असं काही ना काहीतरी चालूच असतं. आणि जॉबचा प्रॉब्लेम म्हणजे जॉब आहे आता पण तो परमनंट नाहीये. म्हणजे एकतर ते म्हणजे कन्सल्टन्सी कडून ते झालेले आहेत. डायरेक्ट एम्प्लॉई असे नाहीयेत ते.
त्याच्यामुळे कंपनीचे जे बेनिफिट्स वगैरे असतात ना ते त्यांना काही तेवढे मिळत नाहीयेत. त्याच्यासाठी म्हणून आम्ही दुसरीकडे ट्राय करतोय की तिथून आम्हाला डायरेक्ट एम्प्लॉय म्हणून त्यांनी घ्यावं आणि त्याचं काही बेनिफिट्स आहेत आम्हाला जे इकडे मिळणारे आहेत ते मिळावेत म्हणून. पण त्याच्यासाठी गेले वर्षभर ते ट्राय करतायत. इंटरव्ह्यू साठी 1-2 ठिकाणी कॉल सुद्धा आला. पण तेवढं म्हणजे पैशाच्या बाजूने ते जमत नाही. म्हणजे सॅलरी वगैरे कमी मिळते किंवा अजून काही असेल तर असं काहीतरी अडचणी येत आहेत खूप मध्ये. म्हणजे आमच्याकडे पैसा येतोय पण तो राहतच नाहीये. मी सुद्धा छोटासा बिझनेस करते. माझा म्हणजे कॅटरिंगचा बिझनेस आहे. म्हणजे येतोय पण तो राहतच नाहीये. ईएमआय हे सगळे म्हणजे त्या लोन मध्येच जातात. आम्ही लोन कव्हर करायला जातोय पण ते फिनिशच नाही होत आहे. लास्ट 3-4 वर्षापासून त्रास वाढलेला दिसतोय. त्यामुळे मला लेट. बोला मॅम, क्वेश्चन बोला. लास्ट आहे तुमचं आता. हा, मला एक नाही मुलग्याविषयी विचारायचंय. त्याची बर्थ डेट सांगू? सोहम बनसोडे, 23/3/2004. एकच मिनिट झालं अमृता मॅम. हा, 23/3/2004. ओके, डन. काय आणि अडचण आहे? टायमिंग आहे त्याचं रात्री 8:10. इचलकरंजी, बर्थ प्लेस. बोला ना मॅम, बोला पुढे. हा, मग ह्याचं ना स्टडीसाठी कसं आहे काय आहे ते एक विचारायचंय. आणि थोडं डिस्टर्ब असतंय कायम, म्हणजे द्विधा मनस्थितीत, गोंधळलेल्या ह्याच्यात, कॉन्फिडन्स कमी. त्यासाठी काय करायला पाहिजे आणि इन फ्युचर त्याचं म्हणजे प्रोग्रेस कशात किंवा काय काय करायला पाहिजे त्यांनी प्रोग्रेस होण्यासाठी? काय काय करायला पाहिजे म्हणजे नेमकं काय? करिअर मध्ये काय करायला पाहिजे हा प्रश्न घेऊ तुमचा? हा. स्टडी करत नाहीये आता हा घेऊ की तो डिस्टर्ब आहे हा घेऊ? नेमका दोन दोन कुठले प्रश्न घेऊ तुमचे? तुम्ही सांगा मला. प्रायोरिटी कशाला देणार या दोन पैकी? प्रायोरिटी तो डिस्टर्ब असतो, डिसिजन घेत नाही ते एक. आणि स्टडी आता ते मेडिकल मध्येच करतोय तो. मग त्याच्यात इम्प्रुव्हमेंटसाठी त्यांनी काय करायला पाहिजे? बर बर. मेडिकल मध्ये काय डॉक्टर? हो, MBBS. अरे वा. अजून काय किती अभ्यास करायला पाहिजे मग पोराने? नाही आहे ते तर पार व्हायला पाहिजे ना ऍक्च्युली. कुठल्या वर्षाला आहे? आता तो 3rd इयरला आहे. ओके. कुंडली स्ट्रॉंग आहे मॅम, थोडासा आळशी आहे, हा. मुलींच्या प्रेमात वेडा झालाय म्हणून झालाय? डिस्टर्ब राहतोय. हो, म्हणून डिस्टर्ब राहतोय. अच्छा. करिअर तर चांगला आहे, कम्युनिकेशन स्किल चांगली आहे, बोलबच्चन आहे. नाही, बोलतच नाही अजिबात उलट. उलट तो बोलबच्चन आहे, तो घरी बोलत नाही, बाहेर जो बोलतोय तो तुम्हाला कोणालाच माहित नाही. आणि त्याच्या बोलण्याचे 2 अर्थ घेतल्यामुळे त्याचं रिलेशनशिप खराब होत आहे. हा पण प्रॉब्लेम त्याच्या सोबत होतोय. त्याच्यामुळे तो खूप जास्ती डिस्टर्ब आहे. त्याच्या मित्रांना विचारा तो किती बोलतो. घरात तुम्ही खूप आरडाओरडा करता म्हणून तो कदाचित बोलत नाहीये तुमच्याशी. अच्छा, ओके. हा, तर आरडाओरडा बंद करा पहिले तर. हा. ओके, 2 रेमेडीज देतीये.